जागतिक पर्यावरण निमित्तानं नाशिकमध्ये नंदिनी नदीची स्वच्छता मोहीम राबवली गेली। यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी सहभाग नोंदवला। गेल्या अनेक वर्षांपासून नंदिनी नदी परिसरामध्ये प्रदूषण आणि अस्वच्छता असल्याचं चित्र पाहायला मिळालं। प्रत्येक पर्यावरण प्रेमींनी या संदर्भात आवाज सुद्धा उठवला होता। नंदिनी नदीला पूर्वीसारखाच प्रवाहित करा अशी त्यांची मागणी होत होती आणि आता त्यानुसार या पर्यावरण दिनी जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत इथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। दरम्यान इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूया। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिकमध्ये स्वच्छता महाअभियान राबवण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नंदिनी नदीचे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि या मोहिमेसाठी स्वतः गिरीश महाजन यांनी ही संपूर्ण नंदिनी नदीमध्ये उतरून ही नदी जी आहे, हिचा परिसर आहे तो साफ केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते पर्यावरण प्रेमी जे आहेत ते आता सध्या ह्या नंदिनी नदीचा परिसर साफ करताना पाहायला मिळते। ही नंदिनी नदी खरं तर नाशिकमध्ये नासर्डी नदी म्हणून हिची देखील ओळख आहे। नंदिनी नदी म्हणून जरी हिची ओळख आधी होती, मात्र यामध्ये अनेक कंपन्यांचे पाणी असेल, सांडपाणी असेल मिसळून ही संपूर्ण नदी जी आहे ती पूर्णतः खराब झालेली होती आणि हिची स्वच्छता व्हावी, याबरोबरच नंदिनी नदीचं पुन्हा एकदा पहिल्यासारखं रूप यावं यासाठी प्रयत्न पर्यावरण प्रेमींकडून केले जात होते। मात्र तरी देखील याला कुठलीही साथ मिळत नसताना कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या संपूर्ण नदीचं जे आहे ते स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।